वाचला आधी. आई मी हा झेंडा नेऊ का ग शाळेत? नाही नको. का? उद्या 15 ऑगस्ट आहे ना, तर उद्या घेऊन जा झेंडा. 15 ऑगस्टला आपण नेऊ शकत नाही का ग शाळेत? असं काही नाही. मग आज का नेऊ शकत नाही? पण आपल्या भारताला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं होतं म्हणून. स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम, मोकळेपणा. आपल्या भारतीय लोकांनी आपल्या शत्रूंना हरवलं होतं. आपले शत्रू कोण होते? आपले शत्रू इंग्रज होते. ते आपले शत्रू का होते? कारण ते आपल्याला खूप त्रास द्यायचे आणि ते खूप वाईट होते. ते आपल्याला मदत नाही करायचे. अजून सांग ना मला. बाळा, मी तुला नंतर सगळं काही सांगते, पण आता चल, उशीर होतोय शाळेला. पडू देत, त्यांचं रोजच आहे. तुझं तू चल, शाळेला लेट होतोय. अरे वा, छान काढलेस की चित्र. बाबा एक विचारू? विचार ना. जर तुमच्या समोर कोणी माणूस पडला आणि त्या हातात आपला झेंडा असला तर आधी तुम्ही कोणाला उचलाल? झेंड्याला की त्या माणसाला? असं का विचारते तू? सांगा ना. बर, सर्वात आधी मी त्या झेंड्याला उचलेन आणि मग त्या माणसाला. का? कारण हा झेंडा आहे ना, तो आपल्या देशाची शान आहे आणि त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. बाबा आपण इंग्रज आहोत का? नाही. बाबा आज मला एक आजोबा दिसले होते, ते खाली पडले होते. आई म्हणाली की ते त्यांचे बघते. आईने मला मदतच करून आली. बाबा लोक आपल्याला पण इंग्रजांसारखे पडून लावतील का? नाही. तरी पण केलीस ना मदत? मग तू आधी कोणाला उचलतस? मी त्या आजोबांना उठायला मदत केली. त्यांना आपल्या झेंड्याचं महत्व माहिती होतं म्हणून त्यांनी आधी झेंडा उचलला होता. शाबाश, अशीच मदत करायची सगळ्यांना. बरं हे तर हे बघ घे आणि आता झोपायला जा. उद्या सकाळी शाळेला जायचे ना. एवढ्या लहान मुलींना आज आपल्याला भरपूर खरंय तुमचं. बघ ना, एकमेकांसोबत भांडत बसण्यापेक्षा एकमेकांची मदत केली तरच देश पुढे जाईल. छोटीशी मुलगी असेल पण तिच्यामुळे मला बरंच काही शिकायला मिळालं.